नागपूरच्या पारडी परिसरामध्ये सकाळी बिबट्याचं दर्शन झाल्याचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला तर त्यानंतर जर पाहिलं तर वन विभागाकडून या संपूर्ण परिसरामध्ये सर्च ऑपरेशन जे आहे ते राबवण्यात आले आहे। आपल्यासोबत वन विभागाचे अधिकारी कर्मचारी आहेत। सर, सर्च ऑपरेशन तुम्ही या संपूर्ण परिसरामध्ये राबवलं, काय नेमका पगमार या ठिकाणी बिबट्याचे आढळले का किंवा काही या ठिकाणी सुगावा जो आहे तो काही लागलाय का? सदर या परिसरामध्ये तिन्ही बाजूनी कंपाऊंड वॉल आहे आणि जो व्हायरल व्हिडिओ झाला त्याच्यानुसार आम्ही वन विभागाची टीम आणि पोलीस कर्मचाऱ्याचा स्टाफ वगैरे सर्व इथं गोळा झालेलो होतो। ज्या भागामध्ये प्रोसोपिसचे झाडे आहेत, चुबाबळीचे प्रोसोपिसचे, ह्या झाडाच्या झुडपे जे आहेत पूर्ण ह्या झुडप्यामध्ये आम्ही पोलीस विभागाची कर्मचारी आणि वन विभागाचे कर्मचारी असे एकूण मिळून 25 ते 30 लोकांनी पूर्ण परिसरामध्ये पाहणी केली, फिरून काढलेलं आहे। परंतु सदर भागामध्ये सध्याच्या पिरियडमध्ये आता या परिस्थितीमध्ये आढळून आलेला नाही आणि या भागातली जागा कडक असल्यामुळे पगमारसुद्धा दिसणे कठीण आहे। सर, या परिसराला लगतच पाहिलं तर मानवी वस्ती सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे एक भीतीचं वातावरण नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे की हा बिबट मानवी वस्तीमध्ये शिरू नये, त्यासाठी काय उपाययोजना आपल्याकडून चालू आहे? आता मी एक सांगतो, मी एवढा अधिकारी नाही आहे। कशा पद्धतीनं पुढच्या उपाययोजना आपण करतोय की बा सर्च ऑपरेशन हे कधीपर्यंत चालणार आहे? ते आता आहे, आम्ही वन विभागाची पोलीसची टीम वगैरे सर्व मिळून आहोत। बाकीच्या वरचा जो डिसिजन आहे काय करायचं ते वरिष्ठ अधिकारी, कारण मी वनपाल आहे आणि हे आहे। काय एकंदरीत असं वाटतं की हा जो परिसर आहे संपूर्ण झुडपी परिसर आहे आणि या परिसरामधून दुसरीकडे जायला मार्ग आहे का, तो इथून तो स्थलांतरित झाला असावा का? आता एवढा नक्की सांगू शकत नाही, परंतु त्या भागामध्ये एक एवढासा होल दिसला आणि तो बुजवला गेल्यानंतर आणि भंडारा रोड ते नागपूर रोड हा पूर्ण खुला आहे, निघून जाऊ शकतो इकडल्या बाजूने किंवा इकडल्या बाजूने आला असेल तर। निश्चित या संपूर्ण परिसरामध्ये जे सर्च ऑपरेशन वन विभाग आणि पोलीस विभागाने या ठिकाणी राबवलं होतं त्यामुळे कुठलाही सुगावा जो आहे तो या ठिकाणी आढळून आला नसल्याचं वन विभागाचं म्हणणं आहे आणि या परिसरामध्ये त्याचा सध्या तरी वावर नसल्याचं देखील वन विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी म्हटलं आहे। मात्र सर्च ऑपरेशन जे आहे ते या परिसरामध्ये असंच सुरू असणार असल्याचं सांगितलं। कॅमेरामन योगेश सावंत, विवेक गावंडे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।